Hello. Today we will discuss practical number 5, that is chloride content of water sample. आपल्याला आता काय डिस्कस करायचं आहे तर क्लोराइड कंटेंट ऑफ वॉटर सॅम्पल. एक वॉटर सॅम्पल दिलं जाईल आणि त्याच्यामध्ये क्लोराइड्स म्हणजे क्लोरीनचे आयन्स किती प्रेझेंट आहेत हे आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. तर क्लोराइड कंटेंट वॉटरमधलं फाइंड आउट करण्याची का गरज आहे ते आपण प्रॅक्टिकल सिग्निफिकन्समध्ये बघूयात. बघा, बॉयलर इज an important equipment for various industrial processes to produce steam using water. बघा, बॉयलर हे वेरियस इंडस्ट्रीजमध्ये आपण वापरतो. कशासाठी तर स्टीम जनरेशनसाठी वापरतो आणि त्या स्टीमचा आपण वेरियस टाइप्स ऑफ इंडस्ट्रीजमध्ये यूज करत असतो. द नेचर ऑफ वॉटर प्लेज इम्पॉर्टंट रोल इन द टर्म्स ऑफ इफिशियन्सी ऑफ बॉयलर अँड वेरियस प्रॉब्लेम्स कॉज टू द बॉयलर. बघा, आपण त्या बॉयलरमध्ये कुठल्या पद्धतीचं वॉटर यूज करणार आहे, दॅट इज नेचर ऑफ वॉटर, हे त्या बॉयलरच्या इफिशियन्सीवरती काय करतं, अफेक्ट करतं. वॉटर इज ऑल्सो यूज इन द डिफरंट इंडस्ट्रीज सच ॲज टेक्स्टाईल इंडस्ट्री, पेपर इंडस्ट्री, शुगर इंडस्ट्री, फार्मास्युटिकल एक्सेट्रा फॉर वेरियस इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स. म्हणजे बॉयलरमध्ये तर आपण वॉटर वापरतोच, पण बॉयलर व्यतिरिक्त आपण टेक्स्टाईल इंडस्ट्रीज असतील, पेपर इंडस्ट्री असेल, शुगर इंडस्ट्री असेल, साखर कारखाने असतील आणि औषधांच्या कंपन्या असतील, इथं आपण काय करतोय, वॉटर यूज करत असतो. ॲट हाय टेम्परेचर अँड प्रेशर क्लोराइड्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम रिॲक्ट विथ वॉटर फॉर्मिंग हायड्रोक्लोरिक ॲसिड. बघा, हाय टेम्परेचरला काय होतं, कॅल्शियम क्लोराईड किंवा मॅग्नेशियम क्लोराईड आहे, यांची वॉटरबरोबर रिॲक्शन होऊन तिथं काय तयार होतं, हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होतं. म्हणजे जर एखाद्या वॉटरमध्ये, पाण्यामध्ये कॅल्शियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड असे सॉल्ट्स डिझॉल्व्ह झाले असतील तर हाय टेम्परेचरला देर इज फॉर्मेशन ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड. हेन्स द वॉटर बिकम्स ॲसिडिक अँड कॉजेस द बॉयलर करोजन. ज्याच्यामुळं त्या पाण्याचं नेचर काय होतं, ॲसिडिक नेचर होतं आणि त्याच्यामुळं बॉयलरचं काय होणार आहे, किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये जे मशीनचे पार्ट्स आहेत जे त्या वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहेत त्यांचं काय होणार आहे, करोजन होणार आहे. ऑल्सो if the water contain chlorides then it is dangerous to drink also. आपल्याला पिण्यासाठी सुद्धा ते काही नाही आहे, योग्य नाही आहे. मॅक्झिमम आपल्याला वॉटरमध्ये 250 ppm पर्यंत क्लोराईड कंटेंट असेल तर ते वॉटर आपण काय करू शकतो, सुटेबल असतं ड्रिंकिंगसाठी. जर त्याच्यापेक्षा जास्त क्लोराईड कंटेंट असेल तर दॅट वॉटर इज नॉट सुटेबल फॉर ड्रिंकिंग पर्पज. ओके, so in the today's experiment we have to find out the chloride content in the water sample. आपल्याला वॉटर सॅम्पल मधलं क्लोराईड कंटेंट फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपण टायट्रेशनची मेथड वापरणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, वॉटर सॅम्पल दिलेलं आहे. हे वॉटर सॅम्पल आपल्याला सिल्वर नायट्रेट सोल्युशन बरोबर टायट्रेट करायचं आहे. याच्यासाठी आपण 0.01 मोलार सिल्वर नायट्रेट सोल्युशन वापरलंय आणि या सिल्वर नायट्रेट सोल्युशनचं आपण वॉटर सॅम्पल बरोबर टायट्रेशन करायचं आहे युजिंग पोटॅशियम क्रोमेट इंडिकेटर. आता याच्यामध्ये काय होणार आहे, आपण वॉटर सॅम्पलमध्ये इंडिकेटर घातल्यानंतर आपल्याला त्या वॉटर सॅम्पलचा कलर येलोविश दिसेल. जेव्हा आपण ड्रॉप बाय ड्रॉप सिल्वर नायट्रेट ॲड करू त्यावेळी त्या सिल्वर नायट्रेटची वॉटर सॅम्पलमधल्या क्लोरीन बरोबर रिॲक्शन होणार आहे. मग जसजसं क्लोरीनचा अमाऊंट संपेल, क्लोरीन वॉटर सॅम्पलमधला सगळा संपल्यानंतर सिल्वर नायट्रेटची रिॲक्शन आपल्या इंडिकेटर बरोबर होईल आणि इंडिकेटरचा कलर येलो टू ब्रिक रेड पर्यंत काय होईल, चेंज होईल. मग ज्या वेळेला सोल्युशनचा कलर ब्रिक रेड होईल त्यावेळी आपण काय समजायचं आहे की वॉटरमधलं सगळं क्लोरीन ऑलरेडी सिल्वर नायट्रेट बरोबर रिॲक्ट झालेलं आहे. म्हणजेच वॉटर सॅम्पलमधलं क्लोरीन काय झालेलं आहे, संपलेलं आहे आणि आपण तिथं टायट्रेशन काय करायचं आहे, स्टॉप करायचं आहे. आता आपल्याला ही ब्युरेट दिली, त्या ब्युरेटमध्ये आपण ही ब्युरेट प्रिव्हियसली वॉश केले, सिल्वर नायट्रेट सोल्युशन रिलीज केले आणि त्याच्यानंतर आपण अप टू द मार्कपर्यंत ही सिल्वर नायट्रेटने ब्युरेट आपण भरलेली आहे. आता जे वॉटर सॅम्पल दिलेलं आहे त्यापैकी आपल्याला 25 ml वॉटर सॅम्पल घ्यायचं आहे. तर आपण इथं मेजरिंग सिलेंडर वापरून वॉटर सॅम्पल घेऊया. जर आपल्याला पिपेट वापरायचे असेल तर आपण पिपेट पण वापरू शकतो. आता इथं आपण मेजरिंग सिलेंडरच्या सहाय्यानं जे वॉटर सॅम्पल दिलंय ते घेतलेलं आहे. आता हे वॉटर सॅम्पल मी या कोनिकल फ्लास्कमध्ये ट्रान्सफर करते. या वॉटर सॅम्पलमधलं आपल्याला क्लोराईड कंटेंट फाइंड आउट करायचं आहे आणि याच्यासाठी हा जो पोटॅशियम क्रोमेट इंडिकेटर आहे त्याचे मी 2 ते 3 ड्रॉप्स ॲड करते.
ओके, आता कलर सोल्युशनचा काय झाला बघा, येलो कलर झालेला आहे, म्हणजे त्या वॉटर सॅम्पलला इंडिकेटरचा येलो कलर मिळालेला आहे. आता आपण ड्रॉप बाय ड्रॉप सिल्वर नायट्रेटची ऍडिशन याच्यामध्ये करूया. आता आपण हे जे सिल्वर नायट्रेट ऍड करतोय त्या सिल्वर नायट्रेटची या वॉटर मधल्या क्लोरीन बरोबर रिएक्शन होते. बघा तुम्हाला सोल्युशनचा कलर काहीही चेंज झालेला दिसत नाही. आपण सिल्वर नायट्रेटची रिएक्शन ड्रॉप बाय ड्रॉप करतोय पण सोल्युशनचा कलर ऍज इट इज आहे. म्हणजे काय, वॉटरमध्ये अजून क्लोरीन आयन्स आहेत पण ते सिल्वर नायट्रेट बरोबर रिॲक्ट होते. आता सोल्युशनचा कलर चेंज झाला बघा आणि येलो पासून कुठं चेंज झाला, ब्रिक रेड. आपल्या लक्षात येईल बघा सोल्युशनचा कलर काय झाला, ब्रिक रेड. म्हणजे काय, तर या वॉटर सॅम्पल मधले सगळे क्लोरीन आयन्स काय झाले, सिल्वर नायट्रेट बरोबर रिॲक्ट होऊन संपले आणि नंतर सिल्वर नायट्रेटची ऍडिशन जी आपण केली ते कुणावर रिॲक्ट झालं, या इंडिकेटर बरोबर आणि इंडिकेटरचा कलर काय चेंज झाला, ब्रिक रेड. म्हणजे आता आपल्याला इथं काय करायचं आहे, टायट्रेशन स्टॉप करायचं आहे. इथं जे काय ब्युरेट रिडिंग येईल ते ब्युरेट रिडिंग आपल्याला काय सांगतं, तर अमाऊंट ऑफ सिल्वर नायट्रेट रिक्वायर्ड टू रिॲक्ट विथ 25 ml ऑफ वॉटर सॅम्पल. 25 ml वॉटर सॅम्पल बरोबर रिॲक्ट होण्यासाठी किती सिल्वर नायट्रेट लागलं हे आपण इथं काय केलं, फाइंड आउट केलं. आणि याच्यावरून आपण कॅल्क्युलेशन करून काय फाइंड आउट करायचं आहे, क्लोराईड कंटेंट इन द वॉटर सॅम्पल फाइंड आउट करायचं आहे. आता आपलं जे ब्युरेट रिडिंग आहे किती आहे बघा, 2.9 आहे. मग ही प्रोसिजर आपण सेम 2 वेळा रिपीट करायची आहे जेणेकरून आपल्याला काय मिळेल, कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग मिळेल. ओके, मग कॅल्क्युलेशन करून आपण फायनल रिझल्ट फाइंड आउट करायचे. ओके, आता आपण कॅल्क्युलेशनचा पोर्शन डिस्कस करूयात. बघा प्रोसिजर फॉलोडमध्ये आपल्याला काय काय लिहायचं बघा, क्लोराईड कंटेंट इन द वॉटर फाइंड आउट करण्यासाठी आपण सोल्युशन इन कोनिकल फ्लास्क. कोनिकल फ्लास्कमध्ये कुठलं सोल्युशन घेतलं होतं बघा, तर आपण काय घेतलं होतं, वॉटर सॅम्पल. देन सोल्युशन इन ब्युरेट. ब्युरेटमध्ये आपण काय भरलं होतं, तर 0.01 मोलार सिल्वर नायट्रेट सोल्युशन. आणि इंडिकेटर आपण कुठला वापरला होता, पोटॅशियम क्रोमेट K2CrO4. आणि एंड पॉईंट म्हणजे सोल्युशनचा कलर कुठून कुठं चेंज होता, सुरुवातीला काय होता तो येलो होता आणि येलो टू काय झाला, ब्रिक रेड. ओके, आता आपण ऑब्झर्वेशन्स आणि कॅल्क्युलेशन्स डिस्कस करूया. बघा ब्युरेट रिडिंग आपण 3 वेळा ते टायट्रेशन परफॉर्म केलं. ज्यावेळी आपण पहिल्यांदा परफॉर्म केलं त्यावेळी आपलं रिडिंग आलं होतं 2.9 आणि दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा परफॉर्म केल्यानंतर आपलं रिडिंग किती आलं आहे, 2.7. आपण ब्युरेट रिडिंग असे लिहिलेले आहेत. आता याच्यापैकी आपल्याला कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग कुठलं मिळणार आहे, 2.7. म्हणून आपण इथं काय लिहिलं, कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग इज 2.7. म्हणजे 25 ml वॉटर सॅम्पल बरोबर रिॲक्ट होण्यासाठी आपल्याला 0.01 मोलर सिल्वर नायट्रेट किती लागलं, तर 2.7 ml. आता ही व्हॅल्यू वापरून आपल्याला काय करायचे आहेत, कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. बघा स्टँडर्ड रिलेशन काय दिले, 1000 ml ऑफ 1 नॉर्मल सिल्वर नायट्रेट करस्पॉन्ड्स टू 35.5 ग्रॅम ऑफ Cl- आयन्स. म्हणजे 35.5 ग्रॅम 35.5 ग्रॅम जर क्लोरीनचे आयन्स असते तर 1 नॉर्मलचं सिल्वर नायट्रेट सोल्युशन किती लागलं असतं, 1000 ml. ओके, मग आता आपल्याला किती लागले बघा, 2.7. म्हणजे 1000 ml 1 नॉर्मल सिल्वर नायट्रेटचं जर आपलं रिडिंग आलं असतं 1000 ml तर त्याच्यामध्ये क्लोराईड कंटेंट किती असता, 35.5. पण आपलं रिडिंग किती आलं आता, 2.7. देअरफॉर ZmL ऑफ 0.01 नॉर्मल सिल्वर नायट्रेट सोल्युशन्स करस्पॉन्ड्स टू. आता Z म्हणजे काय आहे आपलं रिडिंग, 2.7. मग ही फक्त व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट करायची आहे. 35 आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केले. बघा 35.5 इंटू Z इंटू 0.01 डिवायडेड बाय 1000. लक्षात आलं का. मग आता आपल्याला ती व्हॅल्यू पुट करून आन्सर काय येतं ते काय करावं लागेल, फाइंड आउट करावं लागेल. बघा 35.5 इंटू 2.7
इंटू 0.01. हेच फक्त आता आपल्याला कॅल्क्युलेशन कॅल्सीवरती परफॉर्म करावं लागेल. बघा 35.5 इंटू 2.7 इंटू 0.01 इज इक्वल टू 0.9585. आन्सर डिवायडेड बाय काय करायचं आपल्याला 1000. किती आलं बघा आन्सर 9.585 इंटू 10⁻⁴. ओके, म्हणजे 25 ml ऑफ वॉटर सॅम्पल कंटेन्स 9.585 इंटू 10⁻⁴ ग्रॅम ऑफ क्लोरीन. Therefore 25 ml contains this much. Then 1000 ml of water sample contains y into 40. म्हणजे जे काय आपलं आन्सर आले त्याला काय करायचं 40 नी काय करायचं मल्टिप्लाय करायचं. दॅट इज 1000 ml of water sample contains y into 40 into 1000. 25 ml मध्ये एवढं आहे, तर 1000 ml मध्ये किती येणार आहे y इंटू 40 इंटू 1000. आता हे आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे आपला y जो आहे 9.585 इंटू 10⁻⁴ इंटू आपल्याला काय करावं लागेल 40 इंटू 1000. आता किती आलं बघा ते आन्सर 38.34. हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर काय आलं 38.34. म्हणजे क्लोराईड कंटेंट इन द गिवन वॉटर सॅम्पल इज 38.34 मिलीग्राम पर लिटर. म्हणजे आपण जे वॉटर सॅम्पल घेतलं होतं ज्याच्यामधलं आपल्याला क्लोराईड कंटेंट फाइंड आउट करायचं होतं, तर ते क्लोराईड कंटेंट किती आहे 38.34 मिलीग्राम पर लिटर. म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये 38.34 मिलीग्राम क्लोराईड आयन्स प्रेझेंट आहेत. ओके, मग आपण इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट काय लिहू शकतो क्लोराईड कंटेंट इन द गिवन वॉटर सॅम्पल इज 38.34. आता कन्क्लुजन बघा, आपण ज्यावेळी इंट्रोडक्शन डिस्कस केलं होतं त्यावेळी काय म्हणलं होतं जर पाण्यामध्ये 250 मिलीग्राम पर लिटरपर्यंत क्लोरीन असेल तर आपण ते वॉटर काय करू शकतो ड्रिंकिंगसाठी यूज करू शकतो. जर 250 पेक्षा जास्त असेल तर ते वॉटर काय नाही आहे ड्रिंकिंगसाठी सुटेबल नाही आहे. आता आपल्या वॉटर सॅम्पलचं क्लोराईड कंटेंट किती आलं आहे 38.34. म्हणजे हे वॉटर सॅम्पल काय आहे इट इज सुटेबल फॉर ड्रिंकिंग ऑर ह्युमन कन्झम्पशन. लक्षात आलं. म्हणजे कन्क्लुजन आपल्याला काय लिहायचं आहे गिवन वॉटर सॅम्पल इज सुटेबल फॉर ह्युमन कन्झम्पशन. ओके, थँक्यू.